या भागामध्ये हा आवाज क्लिअर आहे? ठीक आहे, आवाज वगैरे सर्व क्लिअर आहे. बघा आपण काय करू, बघा एक नवीन प्रकरण आपण सुरू करतोय. जे मुलं आज नवीन आहेत किंवा ज्यांनी मागच्या 1-2 दिवसापूर्वी प्रवेश घेतलेला आहे, बघा त्यांना मी तुम्हाला मगाशीच बोललो की जो आपला झालेला पार्ट आहे, जास्त काही नाही, फक्त एखादं प्रकरण आपलं झालेलं आहे. पण आता मगाशी आपलं बोलणं झालं, पुन्हा त्याच विषयावरती बोलणं नको. वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला सिलेबस खूप मोठा जास्त कव्हर करायचा आहे. त्यामुळे पुन्हा तोच भाग रिपीट घेण्यापेक्षा झालेले लेक्चर रेकॉर्डेड आहेत, 1-2 लेक्चर तुम्हाला मी व्हिडिओ या फोल्डरमध्ये तिथं अपलोड केलेले आहेत. आता ते लाईव्हमध्ये एखाद्या दिवशी आपण वेळ काढून पुन्हा फर्स्ट ट्रॅकमध्ये तिथपर्यंत तुम्हाला मी लाईव्ह आणून घेईल. आता काय करा बघा, आजच्या या भागामध्ये एक नवीन प्रकरण मला सुरू करायचं आहे आणि त्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला बघा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. काय बोललो मी? महाराष्ट्र प्राकृतिक रचना. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा, मी तुम्हाला पाठीमागे बोललो होतो की आपल्या महाराष्ट्राचे एकूण त्या ठिकाणी 3 विभाग आहेत. किती बघा? 3. त्यातला पहिला आपण जो आहे प्रशासक विभाग, तो पाठीमागच्या लेक्चरमध्ये कव्हर केला. सेकंड आहे बघा प्रादेशिक, तो पण आपल्या त्या ठिकाणी कव्हर झालेला आहे. या 2 विभागाचे रेकॉर्डेड व्हिडिओ बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. एखाद्या दिवशी वेळ काढून आपण लाईव्ह पण घेऊ, काही काळजी करू नका, ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, आजच्या भागामध्ये एक नवीन डिपार्टमेंट तुमचं मला कव्हर करायचं आहे आणि ते डिपार्टमेंट लक्षात ठेवा. चला बघा, तर ते आहे त्या ठिकाणी प्राकृतिक विभाग. आता प्राकृतिक विभाग पाहत असताना पहिला मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे की या ठिकाणी सरळ सरळ इथं बघा, प्राकृतिक या शब्दाचा अर्थ आहे भूपृष्ठ रचना. भूपृष्ठ काय बघा त्या ठिकाणी रचना हा त्याचा अर्थ आहे. आता एकंदरीत आपण जर त्या ठिकाणी बघितलं बघा, आतापर्यंत आपण महाराष्ट्राचे जेवढे काही त्या ठिकाणी मॅप बघितले किंवा नकाशे बघितले, शक्यतो काय झालं माहिती आहे का, आपण राज्याचा हा नकाशा मॅक्झिमम वेळा आणि बऱ्याचदा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला आहे, बरोबर आहे की नाही. परंतु आता एक आपण जर बघितलं बघा, नकाशाचे पण पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे तुमचा राजकीय नकाशा आणि सेकंड असतो बघा त्या ठिकाणी प्राकृतिक नकाशा. आता माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो बघा, मग आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना म्हणजे महाराष्ट्राची भूपृष्ठ रचना. भू म्हणजे जमीन आणि पृष्ठ म्हणजे जमिनीचा वरचा भाग. मग राज्याच्या जमिनीच्या वरच्या भागाची रचना नेमकी कशी आहे, आपल्याला काय करायचं बघा, त्या ठिकाणी या लेक्चरमध्ये त्या वरच्या रचनेचा या भागामध्ये अभ्यास करायचा आहे. मग आता पहिला मुद्दा, आता मी तुमच्या समोर अशी एक डायग्राम काढतोय महाराष्ट्राच्या भूपृष्ठ रचनेची, की जी डायग्राम आपल्याला आता जवळजवळ आपला भूगोल संपेपर्यंत आपल्याला ती कामं येऊन जाईल. बघा, महाराष्ट्राच्या भूपृष्ठ रचनेची पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा. आपल्याला काय करायचं आहे, सरळ त्या ठिकाणी जर तुम्ही राज्याची भूपृष्ठ रचना जर बघितली तर राज्याच्या अति पश्चिमेकडं आपल्याला पाहायला मिळतो बघा त्या ठिकाणी अरबी समुद्र. काय पाहायला मिळतो त्या ठिकाणी? अरबी समुद्र. बघा, या अरबी समुद्राच्या आपण जर पूर्वेकडे गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून एक भूरूप पाहायला मिळतं बघा. आता हे महाराष्ट्राचं पहिलं प्राकृतिक डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेवचला आपण, ज्याला त्या ठिकाणी कोकण म्हणतो बघा. काय? कोकण. नंतर या कोकणच्या पूर्वेकडं जो उंचवट्याचा भाग आहे, त्या उंचवट्याच्या भागाला आपल्याला एक नाव द्यायचं आहे आणि ते नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवचला बघा, तर ते आहे तुमचं सह्याद्री हे नाव. काय बोललोय मी? सह्याद्री. आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडं अजून एक डिपार्टमेंट आहे बघा, ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेवचला आपण, ज्याला महाराष्ट्र पठार म्हणूया. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवचला महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हे त्या ठिकाणी 6, प्रादेशिक विभाग एकूण 5. आणि जर आपण राज्याच्या प्राकृतिक डिपार्टमेंटबद्दल जर बोललो बघा, तर राज्याचे त्या ठिकाणी प्राकृतिक विभाग किती आहेत, हे तुमचे 3 विभाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. एक लक्षात ठेवचला कोकण, दुसरा आहे बघा त्या ठिकाणी सह्याद्री आणि तिसरं डिपार्टमेंट लक्षात ठेवचला ते म्हणजे आपलं महाराष्ट्र पठार. म्हणजे एकंदरीत आपण जर महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून जर पूर्वेकडे गेलो तर तुम्हाला राज्याचे एकूण 3 प्राकृतिक विभाग पाहायला मिळतात. एक कोकण आहे, दुसरा सह्याद्री आहे आणि तिसरं लक्षात ठेवचला बघा ते म्हणजे महाराष्ट्र पठार आहे. किंवा आपण जर पूर्वेकडून जर पश्चिमेकडे आलो तर लक्षात ठेवचला इथं पण तुम्हाला 3 डिपार्टमेंट म्हणजे पश्चिम पूर्व हे लक्षात ठेवचला बघा. एक आहे महाराष्ट्र पठार, दुसरा सह्याद्री आणि तिसरं त्या ठिकाणी कोणतं आहे बघा कोकण. हे आपल्याला या भागामध्ये माहीत असणं आवश्यक आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, सरळ सरळ आपल्याला यांचे काही कॉमन मुद्दे आहेत. जसं बघा, तुम्हाला 3 डिपार्टमेंटच्या व्याख्या माहीत पाहिजे तर नेमकं कोकण कशाला म्हणायचं आहे, सह्याद्री कशाला म्हणायचं आहे आणि महाराष्ट्र पठार कशाला म्हणायचं आहे. 2 नंबर आपण जर बघितलं बघा, 3ही जे डिपार्टमेंट आहेत या डिपार्टमेंटची निर्मिती जी आहे ती नेमकी कशी झाली हे एक आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 3ही डिपार्टमेंटचा हा जो विस्तार आहे
तो विस्तार पण त्या ठिकाणी तुमचा क्लिअर पाहिजे. म्हणजे कोकणचा विस्तार नेमका कसा आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे. जर आपण सह्याद्रीमध्ये आलो बघा, या सह्याद्रीचा विस्तार नेमका कसा आहे किंवा कुठून कुठं आहे ते एक आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर महाराष्ट्र पठारामध्ये आलो, ओके, या महाराष्ट्र पठाराचा विस्तार नेमका कसा आहे तो एक वेगळा भाग आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, व्याख्या, निर्मिती, विस्तार. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, 3 डिपार्टमेंटची लांबी लक्षात ठेवा. चला, या तीनही डिपार्टमेंटची रुंदी तुम्हाला समजून घ्यायची आहे. आणि जे 3 डिपार्टमेंट आहेत बघा, या 3 डिपार्टमेंटचे या ठिकाणी काही उपविभाग आहेत. या उपविभागाबद्दल पण आपण काय करू बघा, या भागामध्ये चर्चा करूया. आता बाकीचा हे जे पॉईंट आहेत हे 3 डिपार्टमेंटसाठी कॉमन आहेत. पण त्याच्या खाली जर आपण आलो बघा, प्रत्येक डिपार्टमेंटचे वैशिष्ट्य मात्र वेगवेगळं आहे. बघा, मला सांगा, जर तुम्ही कोकणच्या जर पश्चिमेकडे गेले तर अरबी समुद्र आहे त्याच्या पश्चिमेकडं. मग या अरबी समुद्राशी निगडीत तुम्हाला भूरूप कुठं पाहायला मिळतील बघा, तरी कोकणामध्ये. एक शब्द आत्ता उच्चारला मी, भूरूप नावाचा. काय बोललो बघा, भूरूप. या शब्दाचा अर्थ लक्षात ठेव. चला, बऱ्याचदा आपण अभ्यास करताना हा शब्द येतो बघा तुम्हाला, भूरूप म्हणजे काय, भूरूप वगैरे. भू म्हणजे जमीन आणि रूप म्हणजे आकार. रूप म्हणजे काय बघा, आकार. म्हणजे मग त्या भागामध्ये जमिनीचा आकार कसा आहे हा तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे. मग मला सांगा, जर तुम्ही कोकणच्या पश्चिमेकडे गेले तर अरबी समुद्र आहे. मग या ठिकाणी कोकणामध्ये अरबी समुद्राशी निगडीत तुम्हाला जमिनीचे आकार पाहायला मिळतील. जर आपण सह्याद्रीमध्ये आलो बघा, तर सह्याद्री हा महाराष्ट्राचा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी दरे, खोरे, डोंगर किंवा उंचवट्याचा भाग आहे. मग या उंचवट्याशी निगडीत तुम्हाला भूरूप सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही पठारामध्ये आले बघा, तर पठार हा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा एक आपण ज्याला म्हणूया सपाट भूप्रदेश आहे. मग या सपाट भूप्रदेशाशी निगडीत भूरूप तुम्हाला कुठं पाहायला मिळतं बघा, या महाराष्ट्र पठारामध्ये. आता पहिला मुद्दा एक आपण काय करू बघा, या 3 डिपार्टमेंटच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण काय करू बघा, एकदा प्रॉपरली त्या कव्हर करून घेऊया. ठीक आहे, पुन्हा डायग्राम काढतो बघा, सरळ डायग्राम लक्षात ठेव. चला, अति पश्चिमेकडे राज्याच्या या ठिकाणी अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्राच्या जर तुम्ही पूर्वेकडे गेले बघा, कोकण आहे. कोकणच्या पूर्वेकडे उंचवट्याचा भाग म्हणजे सह्याद्री आहे. आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडे त्या ठिकाणी काय बघा, हे आपलं महाराष्ट्र पठार आहे. ठीक आहे, चला नावं देऊन घेऊ. या ठिकाणी आपण याला कोकण म्हणूया. ठीक आहे, हा भाग आहे तुमचा सह्याद्रीचा. आणि इथं लक्षात ठेव. चला बघा, काय तर हे आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार. सुरुवात आपल्याला करायची बघा व्याख्यापासून, नंतर निर्मिती, आणि नंतर मग आपण एक डिपार्टमेंटला काय करू बघा, त्या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला मुद्दा लक्षात ठेव. चला बघा, आपण जर व्याख्या जर पाहिली तर कोकण कशाला म्हणायचे हा एक वेगळा मुद्दा आहे. त्याची व्याख्या आपली क्लिअर पाहिजे. सह्याद्रीची व्याख्या आपली क्लिअर पाहिजे आणि पठाराची व्याख्या आपली क्लिअर पाहिजे. बघा, एकाच नकाशामध्ये तुम्हाला 3 डिपार्टमेंटची व्याख्या मी सांगतो. आता कोकण कशाला म्हणायचंय, आता इथं हे काय बघा, अरबी समुद्र आहे. पहिला भाग लक्षात ठेव. चला, कोणता समुद्र, अरबी समुद्र. मग बघा, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे काय बोलले तुम्हाला मी, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे. आणि हा जो सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडे. प्रॉपर पॉईंट लक्षात ठेव. चला, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि सह्याद्रीच्या काय बघा तरी पश्चिमेकडे जो निमुळता भाग आहे किंवा जो चिंचोळा भाग आहे, त्या चिंचोळा भागाला तुम्हाला काय म्हणायचं बघा तरी कोकण म्हणायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राचा निमुळता किंवा महाराष्ट्राचा चिंचोळा भाग म्हणजे काय बघा तरी कोकण. हा झाला पहिला मुद्दा. कोकणची व्याख्या काय केली मी, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे जो निमुळता भाग आहे त्याला आपण कोकण म्हणलोय. त्याच्या पुढे चला बघा, आता आपल्याला काय करायचंय, या कोकणच्या पूर्वेकडे काय बोलले तरी कोकणच्या कुठं बघा पूर्वेकडे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोकणच्या पूर्वेकडे आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे जो उंचवट्याचा भाग आहे, कसा बघा उंचवट्याचा, तर त्या उंचवट्याच्या भागाला तुम्हाला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी सह्याद्री म्हणायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राचा या ठिकाणी उंचवट्याचा भाग म्हणजे काय बघा त्या ठिकाणी सह्याद्री. हा एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवू. चला, आणि आता या सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एक सातपुडा पर्वत आहे. लक्षात ठेव. चला, सातपुडा पर्वत. आता जर आपण महाराष्ट्र पठाराची व्याख्या केली बघा, सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आणि सातपुडा पर्वताच्या त्या ठिकाणी दक्षिणेकडे जो विस्तृत असा या ठिकाणी पठारी प्रदेश आहे, तर त्या पठारी प्रदेशाला आपल्याला काय नाव द्यायचं बघा, तर आपल्याला नाव द्यायचं महाराष्ट्र पठार. म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी महाराष्ट्राचा जो पठारी प्रदेश आहे, तर त्या पठारी प्रदेशाला आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार असंही बोलू शकतो. म्हणजे सरळ सरळ हा तुमचा मुद्दा क्लिअर पाहिजे बघा की महाराष्ट्राचा निमुळता भाग म्हणजे कोकण,
महाराष्ट्राचा उंचवट्याचा भाग म्हणजे सह्याद्री आणि महाराष्ट्राचा पठारी प्रदेश म्हणजे काय बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार। हा एक वेगळा पॉईंट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, चला म्हणजे बघा व्याख्या ज्या आहेत हे आपल्या क्लिअर झाल्या। पुन्हा रिपीट करतोय, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे जो निमुळता किंवा चिंचोळा भाग आहे त्याला आपल्याला कोकण म्हणायचे। त्यानंतर बघा या कोकणच्या पूर्वेकडे महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडे जो उंचवट्याचा भाग आहे ज्याला आपल्याला त्या ठिकाणी सह्याद्री म्हणायचे आणि या सह्याद्रीच्या पूर्वेकडे आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडे जो पठारी प्रदेश आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार म्हणायचे। इथपर्यंत क्लिअर सर्वांना। आता या पुढे सेकंड आपल्याला मुद्दा काय करायचं माहिती आहे का, या तीनही डिपार्टमेंटची नेमकी निर्मिती कशी झाली आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची। म्हणजे कोकण कसा निर्माण झाला, महाराष्ट्र पठार कसं निर्माण झाले आणि या ठिकाणी मधला हा सह्याद्री जो प्रदेश आहे तो कसा निर्माण झाला। आता यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पुन्हा छोटीशी डबल डायग्राम काढतो मी। ही डायग्राम आपला आता पिक्चर सोडणार नाही, आपला भूगोल संपेपर्यंत। या भागामध्ये अरबी समुद्र, या भागामध्ये कोकण, या भागामध्ये सह्याद्री आणि या स्पेसमध्ये काय बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र पठार आहे। नावं देऊन घेऊ, इथं कोकण आहे, या कोकणच्या पूर्वेकडे उंचवट्याचा भाग म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे आपण जर बघितलं बघा तर पठारी प्रदेश म्हणजे त्या ठिकाणी काय महाराष्ट्र पठार। तीन डिपार्टमेंटची निर्मिती कशी झाली एकाच फर्स्ट ट्रॅक मध्ये किंवा एकाच लाईनमध्ये सांगून देतो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, एक सिद्धांत आहे ज्या सिद्धांताचं नाव लक्षात ठेवा, चला भूखंड वाहन सिद्धांत। कोणता बोललोय, भूखंड वाहन सिद्धांत। आणि हा जो सिद्धांत आहे बघा तो त्या ठिकाणी मांडलाय अल्फ्रेड वेगनर यांनी। कोणी मांडला बघा त्या ठिकाणी, अल्फ्रेड वेगनर हे एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी हा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे। आता यांनी काय सांगितलं माहिती आहे का, ही जी आपली पृथ्वी आहे म्हणजे त्यावेळेस आता जसे आपल्या पृथ्वीवरती 7 खंड होते आहेत आता सध्याला, बरोबर आहे का, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया खंड, युरोप खंड, ऑस्ट्रिया, अंटार्क्टिका। तसं त्या कालखंडामध्ये आपल्या पृथ्वीवरती फक्त एकच खंड होता। काय बोललो त्या ठिकाणी, एकच खंड आहे आणि त्या खंडाला काय केलं बघा, त्यांनी एक नाव दिलं आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, चला पॉन्झिया खंड। कोणता बोललो त्या ठिकाणी, पॉन्झिया। तुम्हाला कधी कधी असं येतं बघा की खालीलपैकी पृथ्वीवरती जो एकच खंड सुरुवातीला होता म्हणजे जस्ट आपण ज्याला म्हणूया पृथ्वी निर्मितीच्या वेळेस, त्या खंडाचं नाव काय तर लक्षात ठेवा, चला कोणता खंड बघा, पॉन्झिया। आता काय केलं यांनी, या पॉन्झिया खंडाचे 2 भागामध्ये विभाजन केलं। कोणी, अल्फ्रेड वेगनर यांनी। मग या पॉन्झिया खंडाचा उत्तरेकडला जो भाग आहे त्या उत्तरेकडल्या भागाला नाव दिलं अंगारा लँड। नाव काय दिलं बघा, अंगारा लँड। आणि या पॉन्झिया खंडाचा जो दक्षिणेकडला भाग आहे त्या दक्षिणेकडल्या भागाला एक नाव दिलं बघा गोंडवाना लँड। काय बोललो मी, गोंडवाना लँड। म्हणजे उत्तर भागाला अंगारा लँड आणि दक्षिण भागाला काय नाव दिलं बघा त्या ठिकाणी, गोंडवाना लँड। आणि मधला हा जो स्पेस आहे या मधल्या स्पेसला एक नाव दिलं जे नाव लक्षात ठेवा बघा, तेथिस समुद्र। काय बोललो मी, तेथिस समुद्र। आता हे 3 डिपार्टमेंट ज्या क्रमाने निर्माण होत गेले तो क्रम आपण बघतोय बघा। काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। आता झालं काय, मग ही जी अंगारा लँड आहे आणि ही जी गोंडवाना लँड आहे बघा, या दोन्ही पण लँडमध्ये काही भू अंतर्गत हालचाली झाल्या आणि ह्या भू अंतर्गत हालचाल झाल्यामुळे काय झालं बघा, अंगारा लँड जी आहे ही त्या ठिकाणी दक्षिणेकडे सरकली आणि ही जी गोंडवाना लँड आहे ती काय झाली बघा त्या ठिकाणी उत्तरेकडे सरकली। माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का। आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, सरळ सरळ पहिला मुद्दा, ह्या दोन्ही ज्या लँड आहेत ह्या दोन्ही लँड त्या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध सरकल्यामुळं पहिला माझा भाग लक्षात ठेवा, चला ज्यावेळेस एखादी वस्तू खालून वरती जाते म्हणजे पहिला जर आपण भाग बघितला बघा, या ठिकाणी गोंडवाना लँड ही दक्षिणेकडनं उत्तरेकडे सरकलेली आहे आणि अंगारा लँड ही उत्तरेकडनं दक्षिणेकडे सरकलेली आहे। त्यामुळं अंगारा लँडचा जो प्रेशर आहे तो जास्त पडला कुठं बघा त्या ठिकाणी, दक्षिणेकडल्या या गोंडवाना लँडमध्ये। आणि ज्यावेळेस हा प्रेशर जास्त पडला त्यावेळेस या गोंडवाना लँडमध्ये एक त्या ठिकाणी मोठा ज्वालामुखीचा उद्रेक झाला। काय बोललो बघा त्या ठिकाणी, ज्वालामुखीचा। आता हा ज्वालामुखी एकदा दोनदा तीनदा नाही, असा ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे असा जो प्रेशर आहे हा त्या ठिकाणी 29 वेळा पडला गेला कुठं बघा, या गोंडवाना लँडमध्ये। मग आता मला सांगा 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि मग ह्या 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तुमचा पहिला विभाग बनला ज्याचं नाव लक्षात ठेवा, चला महाराष्ट्र पठार। म्हणजे महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे ही निर्मिती लक्षात ठेवा, चला ही कशापासून झाली बघा त्या ठिकाणी, ज्वालामुखीच्या उद्रेकापासून हे महाराष्ट्र पठार बनलेला आहे। तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग तुम्हाला मी सांगितलेत, कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार।
यापैकी सर्वात प्रथमतः जर काय तयार झालं तर काय बघा त्या ठिकाणी हे महाराष्ट्र पठार बनलेलं आहे आणि या पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकापासून झालेली आहे। हा एक वेगळा मुद्दा आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। बघा आता या थोडंसं पुढं, आता मी तुम्हाला फक्त आणि फक्त गोंडवाना लँड बद्दल बोलणार आहे। आता अंगारा लँडचा काही समज या ठिकाणी नाही आहे। ही उत्तर भागामध्ये अंगारा लँड आहे आणि खाली काय बघा त्या ठिकाणी गोंडवाना। आता मला सांगा, पहिला भाग असा आहे की अंगारा लँड ही त्या ठिकाणी दक्षिणेकडं आणि गोंडवाना त्या ठिकाणी कुठं बघा उत्तरेकडं। ही प्रक्रिया चालू आहे, ही अजून पण सुरू आहे। मग आता मला सांगा, ज्यावेळेस एखादा प्रदेश किंवा एखादी जी भूमी आहे ही वरून, म्हणजे आता मला सांगा अंगारा लँड ही जर 29 वेळा गोंडवाना लँडवरती येऊन धडकलेली आहे आणि 29 वेळा ज्वालामुखीचा काय झाला बघा उद्रेक झाला आणि हा उद्रेक झाल्यामुळं ही जी गोंडवाना लँड आहे ही जे या गोंडवाना लँडमध्ये काय झालं बघा डबल काही भूअंतर्गत हालचाली घडल्या। म्हणजे आता पुन्हा काय झालं माहिती आहे का, ह्या हालचाली पूर्वेकडून पश्चिमेकडे घडायला लागल्या। आता काय बोललो मी, पूर्वेकडून पश्चिमेकडे भूअंतर्गत हालचाली म्हणजे जमिनीच्या आतमधल्या हालचाली। एक तर पहिला मुद्दा उत्तर दक्षिण चालूच आहे। आता 29 वेळा जर एका भागावरती ज्वालामुखीचा उद्रेक होतोय, मला सांगा तो भाग त्या ठिकाणी प्रॉपर चांगला राहील का? नाही राहणार। तो भाग काय झाला माहिती आहे का, बऱ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आतून जो आहे म्हणजे गर्भ जो आहे त्याचा भूगर्भ, त्या भूगर्भामध्ये तो भाग त्या ठिकाणी पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला। बघा काय झालं, डिस्ट्रॉय। आणि डिस्ट्रॉय झाल्यामुळे पहिला भाग लक्षात ठेवला, त्या भागामध्ये पुन्हा एकदा काय झालं बघा, ज्यावेळेस त्या भागामध्ये पश्चिम पूर्व हालचाली सुरू झाल्या त्यावेळेस त्या भागाचा इथं झाला अपभ्रंश, किंवा त्याला एक वेगळ्या भाषेमध्ये त्या भागाचा काय झाला बघा इथं झाला त्या ठिकाणी भ्रंशमूलक उद्रेक। नावं लक्षात ठेवला, त्या भागामध्ये काय झालं त्या ठिकाणी भ्रंशमूलक उद्रेक झालाय। म्हणजे एखादा भाग आहे, चला कन्सिडर करा ही आपली गोंडवाना लँड आहे। आता या लँडमध्ये ह्या प्रक्रिया सुरूच आहे तर पश्चिम पूर्व, पण 29 वेळा तो भाग त्या ठिकाणी दबला गेलाय। त्यामुळे काय झालं माहिती आहे का, आता पूर्वेकडनं पश्चिमेकडे अशा पण हालचाली सुरू झाल्या। मग आता एक सिंपल तुम्हाला गोष्ट सांगतो मी, एखादा चिखलाचा गोळा घ्या आणि त्या चिखलाच्या गोळ्याला असं दोन्ही कुम मारा बरं जोरात, काय होईल, एक मध्य भाग असं वरती निघून येतो, बरोबर आहे की नाही? किंवा एखादा छोटासा बलून म्हणजे फुगा घेतला आपण, फुगा, आणि तो फुगा आपण दोन्ही बाजूने मारला बघा, दाबला असा, तो वरती असा एक भाग येतो। अरे येतो काही पोरांनो? तसं इथं झालं बघा। ही जी गोंडवाना लँड आहे, ही जी गोंडवाना लँड आहे, या लँडमध्ये आता चारही बाजूने काय झालं बघा, या ठिकाणी प्रेशर निर्माण झाला आणि प्रेशर निर्माण होऊन पुन्हा त्या गोंडवाना लँडचा झाला भ्रंशमूलक उद्रेक आणि भ्रंशमूलक उद्रेक होऊन या ठिकाणी तुमचं काय निर्माण झालं बघा, तर हे निर्माण झालं सरळ सरळ या ठिकाणी सह्याद्री। काय निर्माण झालंय? सह्याद्री। आता सह्याद्रीचा जो पश्चिमेकडला कडा आहे हा कडा खचला। काय झालं त्या ठिकाणी, कडा खचला। म्हणजे उदाहरणार्थ मला सांगा, चला कन्सिडर करा हा पेन आहे, उदाहरण समजून घ्या, आणि या पेनाला आपण काय केलं बघा मधोमध असं कापलं तर एक भाग लगेच खाली पडतो, बरोबर आहे की नाही? किंवा एखादं लाकूड आहे त्याला आपण मधोमध कापलं तर एक भाग लगेच त्या ठिकाणी काय होतं बघा खाली पडतो, बरोबर ना? किंवा एखादं कोणतीही वस्तू घ्या तुम्ही, ज्यावेळेस आपण त्या वस्तूला मधोमध कापतो त्यावेळेस एक भाग लगेच, एक तुकडा जो आहे तो त्या ठिकाणी, एक तुकडा त्या ठिकाणी त्याच्यापासून बाजूला होतो आणि खाली पडतो। त्या तुकड्याला किंवा ती जी प्रोसेस आहे कापण्याचा जो काही भाग आहे त्या भागाला किंवा त्या प्रोसेसला भौगोलिक भाषेमध्ये एक नाव आहे आणि ते नाव लक्षात ठेवचला आपण ज्याला त्या ठिकाणी प्रस्तरभंग म्हणा किंवा या ठिकाणी आपण त्याला अपभ्रंश असं बोलू शकतो। काय बघा, अपभ्रंश, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, अपभ्रंश। आता या अपभ्रंश होऊन काय झालं बघा त्या ठिकाणी, म्हणजे सह्याद्रीचा पश्चिमेकडला जो कडा आहे तो पश्चिमेकडा कडा खचला किंवा सह्याद्रीच्या पश्चिम भागाचं अपभ्रंशन झालं आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागाचं अपभ्रंशन होऊन काय निर्माण झालं बघा त्या ठिकाणी कोकण निर्माण झाला। म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा, आपल्या महाराष्ट्राचे हे 3 प्राकृतिक विभाग आहेत, त्यातला पहिला महाराष्ट्र पठार प्रथमतः हे निर्माण झाले ज्वालामुखीच्या उद्रेकातून, त्यानंतर भ्रंशमूलक उद्रेक होऊन सह्याद्री बनलं आणि त्याच्या पुढे काय झालं बघा या ठिकाणी अपभ्रंशन होऊन या ठिकाणी कोकण निर्माण झालेला आहे। तो एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा, ठीक आहे? म्हणजे काय झालं बघा, व्याख्या आपण कव्हर केली, विस्तार आपण कव्हर केलाय, सॉरी निर्मिती आपण कव्हर केलेली आहे। आता आपल्याला जायचं तुमच्या एक एक डिपार्टमेंटकडे। आपण सुरुवात करू सगळ्यात छोटं डिपार्टमेंट, ते म्हणजे कोणतं बघा, कोकण। आता कोकणची निर्मिती नेमकी कशी झाली आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची। चला ही डायग्राम सगळ्यांनी बघून घ्या। ही डायग्राम सेम अशीच आहे जी आता मी काढली होती। महाराष्ट्राची भूपृष्ठ रचना असं मी त्याला नाव दिले। पश्चिम भागामध्ये अरबी समुद्र काढलेला आहे, त्याच्या पूर्वेकडे बघा चिंचोळा पट्टा आहे ज्याला मी नाव कोकण असं दिले। या कोकणच्या पूर्वेकडे एक उंचवाट्याचा भाग मी काढलाय बघा, ज्याला त्या ठिकाणी नाव मी सह्याद्री दिले। आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे एक छानपैकी महाराष्ट्र पठार, याची पण आपण त्या ठिकाणी डायग्राम काढलेली आहे।
ओके, हे झाले बघा आपल्या महाराष्ट्राचे काही ठिकाणी सरळ सरळ 3 प्राकृतिक विभाग. हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आवश्यक आहे. चला मला सांगा, इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? बोला, कमेंट करा. अडचण आहे लवकर कमेंट करायची. अडचण असेल तर, नसेल तर मला पुढे जायला कमेंट्स येऊ द्या. कमेंट करा लवकर फास्ट मध्ये. चलो या पुढं. आता आपण काय करू बघा, तरी काही कोकणची माहिती घेऊ. कशाची? कोकणची. सुरुवात आपण या डिपार्टमेंटपासून करूया. छोटा आहे म्हणून त्या ठिकाणी आपण सुरुवात कोकणापासून करूया. आता कोकणापासून सुरुवात करायची म्हणजे आपल्याला काय करायचं बघा. पहिला भाग, चला लक्ष द्या, महाराष्ट्राचा तो एक प्राकृतिक विभाग आहे. आपल्याला काय करायचं माहिती आहे का? सरळ सरळ कोकणची व्याख्या त्या ठिकाणी समजून घ्यायची, जी आपण मगाशी बघितली. कोकणची निर्मिती आपल्याला समजून घ्यायची, जी आपण त्या ठिकाणी मगाशी पाहिलेली आहे. निर्मितीबद्दल बोलतोय. त्यानंतर कोकणचा विस्तार जो आहे तो पण आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. त्यानंतर कोकणची जी लांबी आहे ती लांबी पण तुम्हाला क्लिअर पाहिजे. त्यानंतर कोकणची जी रुंदी आहे ती रुंदी पण त्या ठिकाणी तुमची क्लिअर पाहिजे. या कोकणाचे काही उपविभाग आहेत, हे उपविभाग पण त्या ठिकाणी आपले क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही कोकणामध्ये गेले बघा तर या कोकणची तुम्हाला काही वैशिष्ट्य पाहायला मिळतात. जसं पहिलं वैशिष्ट्य आहे ज्याला मी भुरूप असं म्हणतो बघा, खलाटी नावाचं. 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी वलाटी नावाचं. 3 नंबर आहे बघा त्या ठिकाणी खाडी नावाचं. 4 नंबर आहे बघा त्या ठिकाणी पुळण नावाचं. ओके, पुळण किंवा आपण ज्याला या ठिकाणी चौपाटी म्हणूया, हे एक भुरूप आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितले गेलं बघा तर कोकण या ठिकाणी समुद्र किनारपट्टी हे पण एक तुमचं भुरूप आहे. आणि अजून एक नाव लक्षात ठेवा, चला, कोकण समुद्र किनारा. म्हणजे वास्तविकता लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं, एवढ्या सर्व भूरूपांची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. हा भाग या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, चला या थोडंसं पुढं. आता मुद्दा असा आहे बघा, सरळ तुम्हाला मी सांगितले, निर्मिती वगैरे डबल तुमची क्लिअर होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटची माहिती घेता, माहिती घेताना तो डिपार्टमेंट नेमका कसा दिसतो हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. मला सांगा, आपण कोकणबद्दल जर बोललो बघा तर या कोकणामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 7 आहे. किती बोललो बघा? 7. इथं आपण जर बघितलं, इथं एक जिल्हा आहे पालघर जिल्हा. या भागामध्ये आपण जर गेलो बघा, या स्पेसमध्ये ठिकाणी इथे एक जिल्हा आहे बघा, जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याच्या या भागामध्ये पुन्हा 2 जिल्हे, उपनगर आणि शहर जिल्हा. त्यानंतर आपण जर बघितलं बघा खालच्या भागामध्ये इथे एक जिल्हा आहे बघा, रायगड जिल्हा. रायगडच्या खाली जर तुम्ही गेले तर या स्पेसमध्ये रत्नागिरी आहे. आणि रत्नागिरीच्या नंतर अति दक्षिणेकडे एक जिल्हा आहे बघा, त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्हा. कोकण असाच दिसतो तुम्हाला, हाच कोकण आहे, लक्षात ठेवा. नावं देऊन टाकतो. इथं आहे बघा पालघर जिल्हा. या भागामध्ये ठाणे जिल्हा. या भागामध्ये मुंबई उपनगर जिल्हा. या भागामध्ये शहर जिल्हा. या भागामध्ये आहे बघा हा रायगड जिल्हा. त्यानंतर आपण जर बघितलं या स्पेसमध्ये आहे बघा तुमचा या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरीच्या आधी जर तुम्ही दक्षिणेकडे गेले बघा तर तो आहे त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा. म्हणजे कोकणबद्दल आपण जर बघितलं तर कोकणाची रचना तुम्हाला या प्रकारे पाहायला मिळते. ओके, चला आता व्याख्या जी आहे कोकणची ही आपली पाठीमागच क्लिअर झाली. कोकण कशाला म्हणायचं हे तुम्हाला मी सांगितले. कोकण कशाला म्हणायचं मग? अरबी समुद्राच्या पूर्वेकडं, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडं जो निमुळता किंवा जो चिंचोळा भाग आहे त्याला आपण कोकण म्हणलोय. बरोबर आहे का? निर्मिती ही पण आपली आता कव्हर झालेली आहे. कोकणची निर्मिती कशी झाली हे आपण आता इथं बघितलंय. अल्फ्रेड वेगनर यांचा भूखंड वाहन सिद्धांत आपण पाहिलेला आहे. आणि मग या सिद्धांताने सरळ सरळ सांगितलंय की 2 लँड आहेत, अंगार लँड आणि कोणती बघा तरी ठिकाणी गोंडवाना. मधल्या स्पेसमध्ये 33 समुद्र आहे. ह्या दोन्ही जमिनी एकमेकांच्या विरुद्ध सरकल्या. ओके, त्यामुळं या गोंडवाना लँडमध्ये प्रेशर निर्माण झाला. 29 वेळा ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तिथून निर्माण झालं महाराष्ट्र पठार. पुन्हा भ्रंशमूलक उद्रेक झाला, निर्माण झालं सह्याद्री. आणि सह्याद्री पर्वताचा या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया पश्चिम जो भाग आहे म्हणजे या भागाचा काय झाला बघा त्या ठिकाणी अपभ्रंश झाला. अपभ्रंश झाला म्हणजे एक तुकडा सह्याद्रीचा पश्चिमेकडला जो कडा आहे तो कडा त्या ठिकाणी खचला
आणि कडा खचून काय निर्माण झालं बघा त्या ठिकाणी कोकणची जी निर्मिती आहे ती या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे आता आपण हे दोन मुद्दे काय केले बघा तुमच्या या ठिकाणी संपवले। आता आपण जातो तुमच्या तिसऱ्या मुद्द्याकडे आणि तिसरा मुद्दा लक्षात ठेवा चला तो आहे बघा त्या ठिकाणी विस्ताराचा। आता जर तुम्ही कोकणचा विस्तार जर बघितला बघा तर कोकणचा विस्तार हा उत्तरेला एक नदी आहे बघा ज्या नदीचं नाव लक्षात ठेवा चला दमनगंगा नदी। ते खाली आपण जर बघितलं तर एक नदी आहे बघा तेरेखोल नदी। म्हणजे सरळ सरळ उत्तरेला दमनगंगा नदीपासून खाली दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत तुम्हाला कोकणचा जो विस्तार आहे तो विस्तार त्या ठिकाणी पाहायला मिळतो। म्हणजे विस्तार पण आपला काय झाला बघा क्लिअर झाला। हे दोन मुद्दे थोडेसे जर लक्ष द्या महत्त्वाचे आहेत लांबी आणि रुंदी संदर्भात। मला सांगा आपण ज्यावेळेस कोकणची लांबी बघतो बऱ्याचशा मुलांचा गैरसमज काय होतो चला कन्सिडर करा हा आपला कोकण आहे ठीक आहे। कोकणच्या इकडे अरबी समुद्र आहे आणि कोकणच्या इकडे काय बघा त्या ठिकाणी सह्याद्री पर्वत आहे। काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या। होतोय काय बघा ज्यावेळेस तुम्हाला प्लेन कोकणची लांबी विचारलं जाते बघा काय बोललंय कोकणची लांबी। तुम्हाला कोकण या ठिकाणी समुद्र किनारपट्टीची लांबी विचारली का नाही। तुम्हाला कोकण किनारपट्टीची लांबी विचारली का बिलकुल नाही। मग अशा केसमध्ये काय करायचं बघा ज्यावेळेस तुम्हाला कोकण किनारपट्टी किंवा कोकण समुद्र किनारा आता कोकणला समुद्र किनारा किंवा किनारपट्टी कोणत्या बाजूला आहे त्या ठिकाणी पश्चिमेकडे कारण की पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे। आपण ज्यावेळेस तुम्हाला प्लेन कोकणची लांबी येते बघा तर अशी लांबी मोजा की जिथं समुद्र किनारा किंवा किनारपट्टी नाही। मग या ज्यावेळेस अशा केसमध्ये काय करायचं बघा आपल्याला लांबी मोजायची कोकणच्या पूर्व भागातली जिथं समुद्र नाही आहे आणि समुद्र किनारा नाही आहे। मग कोकणच्या पूर्व भागाची एकूण जी लांबी आहे ती लांबी लक्षात ठेवा चला ती आहे बघा त्या ठिकाणी 540 किलोमीटर। किती बोलले मी 540। हां जर किनारपट्टी किंवा समुद्र किनारा म्हटलं तर मग अशा केसमध्ये पश्चिमेकडली लांबी मोजा आणि ही तुमची लांबी येते बघा 720 किलोमीटर। पण इथं तुम्हाला प्लेन कोकणची लांबी विचारली आहे प्लेन कोकणची लांबी लक्षात ठेवा चला 540 किलोमीटर। त्यानंतर बघा तुम्हाला प्रश्न आहे कोकणच्या रुंदी संदर्भातला। इथं काय करा बघा सरासरी कोकणची रुंदी लक्षात ठेवा चला 30 ते 60 किलोमीटर। पण आता या डायग्रामकडे जरा लक्ष द्या। उत्तर भागामध्ये थोडासा कोकण तुम्हाला मोठा पाहायला मिळतो दक्षिण भागामध्ये छोटा पाहायला मिळतो। मग बघा जर तुम्ही या दक्षिण भागात गेले तर दक्षिण भागामध्ये कोकणची लांबी आहे 40 ते 45 रुंदी आहे 40 ते 45 किलोमीटर आणि उत्तर भागामध्ये कोकणची रुंदी आहे बघा 90 ते 95 किलोमीटर। याचा अर्थ लक्षात ठेवा चला आणि कोकणची सरासरी रुंदी किती बघा सरासरी 30 ते 60 किलोमीटर। मग आता 90 ते 95 आणि 40 ते 45 ही कमी आणि जास्त आहे। म्हणजे एक पहिला भाग कोकणची सर्वात जास्त रुंदी जी आहे ही तुम्हाला पाहायला मिळते बघा ठाणे जिल्ह्यामध्ये। कोणत्या जिल्ह्यामध्ये ठाणे। आणि सर्वात कमी रुंदी जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोकणची सर्वात जास्त रुंदी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी रुंदी कोणत्या जिल्ह्यामध्ये। मग कोकणची सर्वात जास्त रुंदी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि सर्वात कमी रुंदी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते बघा कुठं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। मग तुम्हाला प्रश्न कसा येतो जर तुम्ही कोकणामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी कुठं बघा कोकणामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे गेले काय बोलले मी दक्षिणेकडून कुठं चालले तुम्ही त्या ठिकाणी उत्तरेकडे चालले। मग मला सांगा उत्तर भागामध्ये रुंदी कशी आहे जास्त आहे। मग तुमचा प्रश्न असतो बघा कोकणामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास कोकणची रुंदी कशी होते तर वाढत जाते किंवा ज्यावेळेस तुम्ही कोकणामध्ये दक्षिणेकडून खाली उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे येता रुंदी काय होती बघा त्या ठिकाणी कमी होते। हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। सर्वात जास्त रुंदी ठाण्यामध्ये सर्वात कमी सिंधुदुर्गमध्ये। उपविभाग कोकणचे दोन आहेत त्यापैकी पहिला आहे बघा उत्तर कोकण आणि सेकंड आहे तुमचा कोणता बघा त्या ठिकाणी दक्षिण कोकण। या उत्तर कोकणाला एक नाव आहे ते नाव लक्षात ठेवा चला लरिका म्हणा कोकणी भाषेमधलं आहे ते मालवणी भाषेमधलं। आणि दक्षिण जो कोकण आहे त्याला एक नाव आहे बघा त्या ठिकाणी आरिका म्हणा काय म्हणा बघा आरिका। आता याचा म्हणजे असं काही विषय नाही आहे परंतु उत्तर कोकणाबद्दल आपण जर बोललो बघा तर उत्तर कोकणामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत। 5 जिल्हे कोणते पालघर ठाणे उपनगर शहर आणि रायगड जिल्हा। आणि दक्षिण कोकणामध्ये फक्त दक्षिणेकडले 2 जिल्हे एक रत्नागिरी आणि सेकंड कोणता बघा त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा। एवढी बेसिक माहिती आपल्याला कोकणची माहिती असणं आवश्यक आहे। आता काय करा बघा या कोकणच्या भूरूपाकडं इथं मी तुम्हाला अजून बी सांगतो तुमचे प्रश्न कसे आहेत हे समजून घेत चला। मी सांगतो कोकणचे जे भूरूप आहेत इथं तुम्हाला कोकणच्या भूरूपांच्या फक्त आणि फक्त व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्याच विचारल्या जातील बाकी तुम्हाला दुसरं काही विचारलं जाणार नाही काहीच काळजी करू नका ठीक आहे। फक्त व्याख्या लक्षात ठेवा चला ही भूरूप नेमकी कशी तयार झाली आणि कशी बनलेली आहेत तो एक वेगळा मुद्दा आपल्याला कोकणच्या या भूरूपांच्या बद्दल माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे। मग आता 2 मिनिटं लक्ष द्या। त्यापैकी तुम्हाला कोकणचं पहिलं भूरूप लक्षात ठेवायचं आहे खलाटी आणि अजून एक आहे बघा त्या ठिकाणी कोकणचं सेकंड भूरूप कोणतं वलाटी। कन्सिडर करा काय आता खलाटी कशाला म्हणायचं
आणि वलाटी कशाला म्हणायचं? कन्सिडर करा हा आपला कोकण आहे, कन्सिडर करा बरं का, तसं कोकण तर आपण इथं काढलेलं आहे, पण कन्सिडर करा हा कोकण आहे आणि या कोकणच्या पश्चिमेकडं अरबी समुद्र आहे. काय बोललो बघा? अरबी समुद्र. हा अरबी समुद्र आणि हा कोकण आहे. आता पहिला भाग लक्षात ठेवतो मी तुम्हाला आता एक सांगितलं, कोकणची रुंदी कमी आहे. मग ज्या भागाची रुंदी कमी त्या भागामध्ये वाहणाऱ्या नद्या ह्या तीव्र गतीने वाहतात. कशा वाहत्या बघा त्या ठिकाणी? तीव्र गतीने. रिपीट करतोय, ज्या भागाची रुंदी कमी त्या भागात वाहणाऱ्या नद्या ह्या तीव्र गतीने वाहतात आणि तीव्र गतीने वाहून थोडाफार प्रमाणामध्ये जो गाळ आहे तो गाळ त्या ठिकाणी समुद्रापाशी येऊन संचयित करतात. मग आता खलाटी कशाला म्हणायचं लक्ष द्या बघा. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे, काय बोलले? अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि कोकणच्या पश्चिमेकडे. आता बघा बरं काय सांगतो, खलाटी हा जो भाग आहे तो भाग डायरेक्ट लक्षात ठेव चला समुद्राच्या अगदी जवळ असतो. मग अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि कोकणच्या कुठं बघा त्या ठिकाणी पश्चिमेकडे जो सखल भाग आहे त्या सखल भागाला काय म्हणायचं बघा? या ठिकाणी खलाटी म्हणायचं आहे. डेफिनेशन लक्षात ठेव चला. काय बोललोय? कोकणच्या पूर्वेकडे, अरबी समुद्राच्या पूर्वेकडे आणि कोकणच्या पश्चिमेकडे जो सखल भाग आहे त्याला खलाटी म्हणायचे आणि या खलाटीच्या पूर्वेकडे हा जो डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भागाला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी? वलाटी म्हणायचं आहे. म्हणजे कोकणचा सखल भाग म्हणजे खलाटी आणि कोकणचा डोंगराळ भाग म्हणजे काय बघा? वलाटी. हा तुमचा पहिला भाग क्लिअर पाहिजे. आणि मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे कोकणची रुंदी कशी बघा या ठिकाणी कमी आहे. मग ज्या प्रदेशाची रुंदी कमी त्या भागात वाहणाऱ्या नद्या तीव्र गतीने वाहतात. मग कोकणची रुंदी कमी आहे तर कोकणामध्ये वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत ह्या तीव्र गतीने वाहतात आणि जेवढ्या तीव्र गतीने ही नदी वाहते तेवढ्या तीव्रतेने अरबी समुद्राला येऊन धडकते आणि ज्या भागामध्ये येऊन धडकते त्या भागाचं उत्खनन करते. म्हणजे तो भाग खोल जातो, तो भाग खणला जातो. म्हणजे पहिला भाग खलाटीमध्ये बऱ्याचशा नद्या येऊन मिळतात त्यामुळे त्या भागाचं उत्खनन जास्त झालेलं आहे, तो भाग त्या ठिकाणी खणलेला आहे, तो भाग जास्त खोलवर गेलेला आहे. म्हणजे खलाटी या भागाची इथं आपण जर बघितलं बघा जी उंची आहे ही तुम्हाला फक्त पाहायला मिळते 5 ते 15 मीटर आणि वलाटी या भागाची उंची जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते बघा 250 ते 300 मीटर. 250 ते 300 मीटर. याचा अर्थ लक्षात ठेवा चला, खलाटीपेक्षा वलाटी उंच असते. म्हणजे कोकणामध्ये ज्यावेळेस तुम्ही खलाटीमधून वलाटीकडे जाता किंवा वलाटीमधून खाली खलाटीकडे येता तर उंची कमी जास्त होते. काय बोललो मी? उंची त्या ठिकाणी कमी जास्त होते हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला तुमचा तिसरा एक भूरूप या ठिकाणी मी लगेच कव्हर करून देतो बघा. तिसरा भूरूप आहे खाडी नावाचं. कोणतं बघा? खाडी. पहिला भाग खाडी म्हणायचंय कशाला? पुन्हा लक्ष द्या, मी काय बोललो? फक्त भूरूप लक्षात ठेवा चला. त्याच्या व्याख्या तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतील त्यामुळे तुम्हाला ते माहित असणं आवश्यक आहे. चला कन्सिडर करा हा आपला कोकण आहे आणि या कोकणच्या पूर्वेकडे काय बघा त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे. मग अशी तुम्हाला वाक्य बोललो मी, कोकणची रुंदी कशी आहे? कमी आहे. मग ज्या भागाची रुंदी कमी त्या भागामध्ये वाहणाऱ्या नद्या ह्या तीव्र गतीने वाहतात. कशा वाहतात बघा? तीव्र गतीने. मग आता नदी जेवढ्या तीव्र गतीने वाहत येऊन या समुद्राला मिळते, काय बोलतो बघा? समुद्राला मिळते, त्या केसमध्ये काय होतं बघा? ह्या समुद्राचं जे पाणी आहे ह्या समुद्राचं पाणी काय होतं माहिती आहे का? या नदीच्या मुखात शिरतं बघा. नदीच्या काय बोलतो त्या ठिकाणी? मुखात शिरतं. मग आता पहिला भाग, समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत गेले, समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत गेलंय तेवढ्या भागाला तुम्हाला नाव द्यायचंय खाडी. काय नाव द्यायचंय? खाडी. अरबी समुद्राच्या पूर्वेकडे कोकणच्या पश्चिमेकडे जो सखल भाग आहे त्याला म्हणायचंय खलाटी. खलाटीच्या पूर्वेकडे जो डोंगराळ भाग आहे त्याला म्हणायचंय वलाटी आणि समुद्राचं पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत गेलंय तेवढ्या भागाला म्हणायचंय खाडी. मुद्दा क्लिअर. या पुढे सेकंड एक भूरूप आहे बघा त्या ठिकाणी पुळण नावाचं. पुळण ज्याला तुम्ही चौपाटी म्हणा. आपल्याला सोप्या भाषेमध्ये आपण जर कुठं जर फिरायला गेलो समुद्रकिनारी, गोवा असेल कोकण असेल तर आपण बीचवर जातो बघा. बीचवरती त्या बीचलाच त्या ठिकाणी पुळण म्हणायचे, चौपाटी म्हणायचे. आता मला सांगा, तुम्ही जर बीचवर गेले किंवा एखाद्या चौपाटीच्या भागामध्ये गेले तर तुम्हाला तिथं वाळू, शंख, शिंपले हे पाहायला मिळतात. हे कसं? 2 मिनिटं लक्ष द्या. काय बोलतोय? कन्सिडर करा चला, हा आपला कोकण आहे, इकडे अरबी समुद्र आहे. आता मी तुम्हाला मगाशी काय बोललोय? कोकणामध्ये वाहणाऱ्या नद्या ह्या तीव्र गतीने वाहतात आणि कशाला धडकतात? अरबी समुद्राला. आणि अरबी समुद्राला धडकल्यामुळे काय झालं बघा? सरळ सरळ अरबी समुद्राचं उत्खनन पश्चिम भागामध्ये जास्त आहे. म्हणजे किनारा कसा बनला? उथळ बनला. समुद्र आणि जमीन समान लेवलला आहे का? नाहीये.
समुद्र खाली आहे, जमीनवरती आहे. समुद्र खाली का गेला? उत्खनन झालंय, नद्या त्या ठिकाणी तीव्र गतीने मिळाल्यात, त्यामुळे पहिला भाग लक्षात ठेवायचा काय होतं. मग ह्या समुद्रामध्ये ज्यावेळेस लाटा निर्माण होता बघा, मग ह्या लाटा काय होता, या ठिकाणी सरळ सरळ ह्या लाटा ज्यावेळेस समुद्र सोडून किंवा समुद्र उल्लंघन करून या किनारी भागामध्ये येतात, त्यावेळेस लाट ज्यावेळेस वरती येते तिच्यासोबत शंख, शिंपले, वाळू हे असतात. पण लाट ज्यावेळेस परत समुद्रामध्ये फिरकते किंवा जाते त्यावेळेस शंख, शिंपले, वाळू यांचं संचयन याच भागामध्ये होतं, फक्त पाणी रिटर्न जातं. मग त्याच भागाला तुम्हाला नाव द्यायचं काय? पुळण चौपाटी बीच. व्याख्या कशी आहे? लाटांच्या संचयन कार्याने निर्माण झालेला वाळूचा पट्टा किंवा वाळूचा दांडा म्हणजे पुळण. काय बोललो मी? लाटांच्या संचयन कार्याने निर्माण झालेला वाळूचा पट्टा किंवा वाळूचा दांडा म्हणजे काय बघा त्या ठिकाणी पुळण. ही एक व्याख्या आपल्याला पुळणची किंवा चौपाटीची या ठिकाणी करता येईल. म्हणजे खलाटी कशाला म्हणायचे, वलाटी कशाला म्हणायचे, खाडी कशाला म्हणायचे, पुळण किंवा चौपाटी कशाला म्हणायचे हे आपण समजून घेतलंय. आता आपण जातोय बघा त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्याकडं. समुद्र किनारा कसा आहे आणि समुद्र या ठिकाणी किनारपट्टी कशी आहे आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. ओके, फक्त काय करा, भूरूप लक्षात ठेवा. चला मी तुम्हाला खाडी जी आहे, कोणत्या नदीच्या मुखावरती कोणती खाडी आहे ते आपला पुढचा भाग आहे, ते नंतरचा. आत्ता फक्त भूरूप लक्षात ठेवा. चला मग आता जर तुम्ही कोकण समुद्र किनाऱ्याबद्दल बोलले, चला कन्सिडर करा पुन्हा, हा आपला कोकण आहे, या भागामध्ये अरबी समुद्र आहे. आता मला सांगा, ह्या कोकणामध्ये समुद्राला ज्या नद्या मिळतात ह्या नद्या समांतरपणे एकाच रेषेमध्ये मिळतात का रे? नाही मिळत. म्हणजे एखादी नदी बघा काय होतंय, इथे येऊन मिळते, एखादी नदी लक्षात ठेवा चला इथे येऊन मिळते, एखादी इथे येऊन मिळते, एखादी इथे येऊन मिळते. त्यामुळे काय झालंय, कोकण समुद्र जो किनारा आहे तो किनारा कसा बनला बघा, तर तो बनलेला आहे सरळ सरळ दंतूर प्रकारचा. कशा बघा तरी ठिकाणी दंतूर प्रकारचा, म्हणजे आपल्या दाताप्रमाणे तो वाकडा तिकडा जो आहे असा वक्राकार बनलाय, म्हणून आपण त्याला नाव दिले कोकण समुद्र किनारा हा दंतूर आहे. आणि जर तुम्ही या कोकण समुद्र किनारपट्टीबद्दल बोलले तर कोकण समुद्र किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. कशा प्रकारची बघा, रिया. आता रिया म्हणजे काय लक्षात ठेव. चला चला या पुन्हा इथं मला सांगा, ह्या नद्या ज्या वेळेस या समुद्राला येऊन धडकतात, मी तुम्हाला मगाशी काय बोललोय, कोकणची रुंदी कमी आहे आणि त्यामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या तीव्र गतीने वाहतात आणि जेवढ्या तीव्रतेने ही नदी समुद्राला मिळते त्या भागाचं ती उत्खनन करते, म्हणजे तो भाग खणते आणि खणल्यामुळे तो भाग खोलवर जातो. मग आता पहिला भाग लक्षात ठेव. चला तो खोलवर गेलेला भाग म्हणजेच त्याला किनारपट्टी म्हणायचं आहे. काय म्हणायचं? किनारपट्टी. आणि कोकण किनारपट्टी कशी बघा, रिया आहे. म्हणजे रिया या शब्दाचा अर्थ आपण जर बघितलं बघा तर रिया म्हणजे खोलगट. काय बोललं? रिया म्हणजे काय? खोलगट. म्हणजे कोकण समुद्र किनारपट्टी ही तुम्हाला रिया प्रकारची पाहायला मिळते. आणि आपण जर बघितलं, हा कोकण समुद्र किनारा आणि कोकण समुद्र किनारपट्टी ही जर आपल्या महाराष्ट्राला किती मिळालेली आहे तर लक्षात ठेव चला 720 किलोमीटर. 720 कोकण समुद्र किनारा आहे आणि 720 कोकण समुद्र किनारपट्टी आहे. मग बघा, आपण जर या ठिकाणी रत्नागिरीबद्दल बोललो तर रत्नागिरीचा एकूण समुद्र किनारा किंवा किनारपट्टी आहे बघा 237 किलोमीटर. रायगड जिल्ह्याबद्दल बोललो तर तो आहे बघा त्या ठिकाणी 122 किलोमीटर. सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल बोललो तर तो आहे बघा त्या ठिकाणी 120 किलोमीटर. मुंबई उपनगर, मुंबई शहर दोघांचा मिळून जर आपण विचार केला तर ते आहे बघा त्या ठिकाणी 114 किलोमीटर. ठाणे जिल्ह्याचा समुद्र किनारा किंवा किनारपट्टी 25 किलोमीटर आणि पालघर जिल्ह्याचे आहे बघा 102 किलोमीटर. हे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो हे झालं तुमचं 720 किलोमीटर. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला, महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा जो दंतूर प्रकारचा आहे आणि महाराष्ट्राची एकूण किनारपट्टी जी रिया प्रकारची आहे ती एकूण किती मिळाली बघा, तर ती मिळाली या ठिकाणी 720 किलोमीटर. ही एक बेसिक मुद्दी, हे जे काही तुमचे बेसिक मुद्दे आहेत आणि ही बेसिक माहिती माझ्या मते आपल्याला कोकणची या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला तर पहिला एक भाग लक्षात ठेव. चला आपल्याला काय करायचं बघा, एक 5 तर सरळ सरळ मुद्दा, तुम्हाला कोकणासंदर्भात ज्यावेळेस आपण माहिती घेतो तर माझ्या मते एवढी माहिती आपल्याला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितले कोकणच्या व्याख्यापासून तर आता कोकण आपण किनारपट्टीबद्दल या ठिकाणी बोलतोय. तर एवढे माझ्या मते मुद्दे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, इथं तुमची कोकणची माहिती पूर्णपणे संपली. उद्या काय करू बघा, आपण सेकंड डिपार्टमेंट सुरू करू उद्याच्या लेक्चरमध्ये. ज्या डिपार्टमेंटचं नाव लक्षात ठेव चला सह्याद्री, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये या ठिकाणी काय म्हणू बघा, पश्चिम घाट म्हणूया. काय बोलले? पश्चिम घाट.
ट्रिक्स सरांना याच्यामध्ये ट्रिक काहीच नाही ना बाबा. मी ट्रिक्स मला सांगा, हे भुरुपा आहेत तुमचे, ह्या भुरुपामध्ये मी तुम्हाला काही शॉर्टकट सांगू शकत नाही, म्हणजे नाहीच येतो. हां, पुढं आहेत ना, पुढं तुमचे भरपूर शॉर्टकट आहेत. इथं शॉर्टकट काय, हे भुरुपा आहेत ना. भुरुप म्हणजे हे तुम्हाला लक्षात कसे ठेवायचे, हे निर्माण कसे झाले हे फक्त लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये मी तुम्हाला कोणते नावं सांगितले का, खाड्यांचे नाव सांगितले का नाही, समुद्र किनाऱ्याचे नाव सांगितले का नाही, किनारपट्टीचे नाव नाही, हे फक्त भुरुप आहेत. फक्त निर्माण कसे झाले तेवढं मात्र काय करा बघा, त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चालेल मित्रांनो, ठीक आहे, आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या मी तुम्हाला सह्याद्री पर्वत, शिखरं, घाटं, खिंडी सगळं क्लिअर करून देतो. तोपर्यंत आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.